हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा फोनवर बोलत असतो आणि त्याला लवकरात लवकर व्हिडिओ कॉल अटेंड करायचा असतो. पण जीवाला कळत नसतं की आता व्हिडिओ कॉल अटेंड कसा करणार आहे. इकडे तो वॉचमन त्याच्या पिंकीशी बोलत असतो. तेव्हा जीवा बोलतो, "ए गुड्ड्या इकडे." ते फोनवर पिंकी भाभी को मेरा नमस्कार बोल और पटकन ये, लवकर लवकर ये. आणि तेव्हा तो बोलतो की "अरे माझं ब्लेझर आण, ब्लेझर आण. माझा अवतार बघ कसा आहे." तेव्हा तो वॉचमन त्याला ब्लेझर देतो. तेव्हा जेव्हा ब्लेझर घालतो आणि बोलतो की "अरे आता मी व्हिडिओ कॉलवर मीटिंग अटेंड कसं करू, मला काहीतरी आण बसायला, काहीतरी आण." तेव्हा तो वॉचमन बोलतो, "अब क्या लाना तुम्हा तुमको बस बैठने के लिए." तेव्हा तो पळत पळत जातो आणि कचऱ्याचं डस्टबिन घेऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो, "काय कचऱ्याचा डब्बा?" तेव्हा तो बोलतो, "अरे जीवा भैया ये कचऱ्याचा डब्बा नाही आहे, हा टेबल आणि ही बादली तुमची खुर्ची." तेव्हा तो पटकन टेबल आणि खुर्ची मांडतो. जेव्हा पटकन ब्लेझर घालून त्याच्यावर बसतो आणि बोलतो, "चल चल पटकन लॅपटॉप आण." तेव्हा तो लॅपटॉप आणतो. बघतो तो काय लॅपटॉपची बॅटरी डाऊन असते. तेव्हा तो बोलतो, "यार याला आत्ताच ऑफ व्हायचं होतं का? जा जा पटकन पॉवर बँक आण." पॉवर बँक आणल्यावर बघतो तर काय पॉवर बँकचीही चार्जिंग संपलेली असते. तेव्हा जीवा बोलतो, "अरे यार याची पण चार्जिंग संपली, आता काय करायचं?" तेव्हा वॉचमन घराकडे बघतो आणि बोलतो की "जीवा भैया यही टाइम है, अब बाबूजी से कहो की मेरा बैटरी खत्म हुआ है, मुझे अंदर ले लो." इकडे मानिनी काव्याला सांगत असते, "सुंदर, अतिशय सुंदर दिसत आहे माझी सून नंबर 1. माझ्या सुनेला कोणाचीही नजर नको लागो, आल्या गेल्याची, बाहेरची, भूताखेतांची कुणाचीही नजर नको लागो." तेव्हा काव्या बोलते, "आई काय तुम्ही पण, आता तुमचा आशीर्वाद आहे ना, तर आता मला कोणाची नजरच नाही लागणार. आणि ना थोडं चुकतंय तुम्हाला असं नाही वाटत का?" तेव्हा मानिनी बोलते, "काय?" तेव्हा काव्या बोलते, "कुणाची नाही, एका चेटकिनीची नजर नाही लागली तरी ठीक आहे." तेव्हा रम्या चिडते आणि बोलते, "तुझा रोग कळतोय मला काव्या, बघून घेईल तुला." तेव्हा काव्या बोलते, "आणि लागलीच नजर तर माझा हात." तेव्हा ती हात दाखवते. तेव्हा रम्या तिथून रागारागात निघून जाते. तेव्हा तेव्हा पिऊ बोलते, "कशी मज्जा आली ना रम्याताईची." तेव्हा माळीने तिला फटका मारते आणि बोलते, "ए काय बोलतायत तुम्ही, चला चला तुम्हाला डान्स प्रॅक्टिस करायची नाही का, चला चला निघा." तेव्हा त्या दोघी जातात. तेव्हा पार्थही जायला लागतो. तेव्हा माळीने बोलते, "पार्थ तू सांगितलं नाहीस काव्या कशी दिसते ते." तेव्हा पार्थ काही बोलत नाही आणि हळूच बोलतो की "यापेक्षा ना जरा IASच्या एक्झामकडे अभ्यासाकडे लक्ष दिलं तर बरं होईल." तेव्हा काव्य बोलते, "धनी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, मग बघा मी कशी एक्झाम क्रॅक करते ते." तेव्हा आशा येते आणि बोलते, "काय काय किती पसारा करून ठेवला आहे, आत्ताच आवरला होता मी." तेव्हा काव्य बोलते, "आशाताई धडक." तेव्हा आशालाही हसायला येतं. तेव्हा पार्थ बोलतो, "किती पसारा आहे माझा, मलाच आवरावं लागेल." तेव्हा पार्थ खाली वागतो पेपर उचलायला. तेवढ्यात काव्यही वागते आणि त्या दोघांना टक्कर होते. ते दोघं टक्कर होतात, डोक्याला हात लावतात. तेव्हा काव्य काहीतरी बोलणार. तेव्हा पार्थ बोलतो, "हे बघा शिंग येतील म्हणून परत धडक द्यायला जाऊ नका." तेव्हा काव्य बोलते, "पण मी काही बोललेच नाही." "पण सासूबाई तुमच्या मुलाला माझ्या मनातलं खूप लवकर कळतं." तेव्हा काव्य बोलते, "चला या या या." तेव्हा पार्थ बोलतो, "नाही नाही नाही." तेव्हा काव्य बोलते, "अहो हा माझा डायलॉग आहे, या पुढे." तेव्हा पार्थ बोलतो, "सोडा मला, तुम्ही असं काय करताय?" तेव्हा काव्य बोलते, "सासूबाई कॅच हिम." तेव्हा मानिनीही पकडते आणि बोलते, "अरे पार्थ शिंग येतील अरे." तेव्हा काव्य पुढे पुढे येते आणि त्याच्या डोक्याला पुन्हा टक्कर देते. तेव्हा मानिनी हसते आणि तिथून निघून जाते. काव्य ही साडीचा पदर उडवून निघून जाते. इकडे नंदिनी हॉलचा फॅन पुसत असते. पंखा पुसत असताना तेवढा तिथे धनंजय येतो. धनंजय बोलतो की "नंदिनी बाळा तू हे काय करतेस?" तेव्हा नंदिनी बोलते, "अहो बाबा आपल्या मावशी आहेत ना, त्यांच्या पायाला लागले ना, मग म्हटलं त्यांना कशाला त्रास द्यावा म्हणून पुसते." तेवढ्यात धनंजय बोलतो, "अगं तू पडली तर मग तुला कोण सावरणार?" तेवढ्यात ना शारदा येते आणि बोलते, "आपले जावई बापू आहेत ना, ते सावरतील ना." तेव्हा नंदिनीला राग येतो. नंदिनी बोलते, "बाबा हात द्या." तेव्हा नंदिनी बाबांचा हात पकडते, खाली उतरते आणि बोलते की "मी माझ्या रूमचा पंखा पुसायला चालली आहे." तेव्हा धनंजय बोलतो की "अगं शारदा तू कशाला त्याचं नाव घेतेस, तुला माहिती आहे ना तिला त्याचं नाव काढलेलं आवडत नाही." तेवढ्यात जेव्हा बोलतो, "मे आय कम इन?" तेव्हा धनंजय बोलतो, "तू तू इथे का आलास आणि हात आल्यावर विचारतोयस मे आय कम इन, कशाला आलास?" तेव्हा जीवा बोलतो की "अहो माझ्या माझ्या नाही." तेव्हा शारदा बोलते की "अहो जावा येतो, त्यांना काय हवं नको ते विचारायला ते यात येऊच शकतात." तेव्हा धनंजय बोलतो की "तू मध्ये बोलू नकोस." तेव्हा जीवाला विचारतात, "तू कशाला आत आलायस, आत्ता चालता हो बाहेर, आणि तुझी ती खटारा जी तुझी ती डार्लिंग आहे ना ती पण घेऊन बाहेर जा." तेव्हा जीवा बोलतो, "सासूबाई अहो माझं चार्जर लॅपटॉपचं चार्जिंग संपली हो." तेव्हा धनंजय बोलतो, "आणि एरवी कुठे चार्जिंग करतोस?" तेव्हा जीवा बोलतो, "पॉवर बँक असते ना, पण आता पॉवर बँकचीही चार्जिंग संपली आहे." तेव्हा जीवा बोलतो, "हो का, मग आता तुझ्या त्या डार्लिंगला सांग ना
त्याची सोय कर म्हणून. तेव्हा जेव्हा बोलतात, बापरे माझ्या रिक्षाला डार्लिंग म्हणालात, माझे ब्लॉग बघतात वाटतं. हां हां. तेव्हा धनंजय बोलतो, चूप शांत बस, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो आणि तुझी ती खटारा रिक्षाही घेऊन बाहेर निघ. तेव्हा शारदा बोलते, धनंजय राय ते आपले जावई आहेत आणि त्यांना इथे यायचा अधिकार आहे, काय हवं नको ते विचारायचा अधिकार आहे. जसं तुम्ही नंदिनीला हे लग्न करण्यासाठी भरीच पाडलं होतं ना, तसं आता मला हे लग्न टिकवण्यासाठी साथ द्यावा लागेल. तेव्हा धनंजय बोलतो, तू त्याची ढाल बनू नकोस. तेव्हा तेव्हा शारदा बोलते, हे बघा जर तुम्ही असं केलं ना तर मी. तेव्हा धनंजय बोलतो, तर तू काय. तेव्हा शारदा बोलते, जर तुम्ही त्यांना असं बोलत राहिला ना तर मी घर सोडून निघून जाईल. तेव्हा धनंजय बोलतो, अगं शारदा काय बोलतेस तू हे. तेव्हा धनंजय बोलतो, तुम्हाला हवं नको ते करा, मी चाललो बाहेर. तेव्हा धनंजय चालला जातो. तेव्हा जेव्हा बोलतो, सासूबाई सासूबाई, आणि शारदाच्या लोटांगण घालून पायाच पडतो आणि बोलतो की सासूबाई काय डायलॉग दिला आहे हो तुम्ही, तर डायरेक्ट ब्रह्मास्त्रच काढलं. तुम्ही ज्या बायका आहेत ना या अशा घर सोडून जाईल बोलतात ना, इतक्या क्यूट वाटतात ना, तर तो नवरी काही बोलूच शकत नाही. तेव्हा जीवा थोडा इमोशनल होतो. तेव्हा जीवा बोलतो, माझी नंदिनी तिने फक्त धमकी नाही दिली हो, ती सरळ खरंच घर सोडून निघून आली हो. तेव्हा शारदा त्याला समजत असते, संसार जेव्हा जास्त दिवसाचा असतो ना तेव्हा हे धमकी एवढी काम नाही करत. तेव्हा नवऱ्यांनाही माहीत असतं की आपण कुठे जाणार नाही आहोत. पण जेव्हा संसार नवा असतो ना तर दोघी बाजूने धार असते. एक घाव दोन तुकडे करावे इतकी धार. पण अशा वेळी कोणीतरी माघार घेऊन आपली धार कमी करून कोणीतरी माघार घ्यावीच लागते आणि ती तुम्ही घेतलीत आता. आणि इथेच युद्ध जिंकण्याची अर्धी शक्यता तयार झाली. तेव्हा जीवा बोलतो, हो ना, पण तुम्ही याला युद्ध म्हणतात, मी याला प्रेम म्हणतो. तेव्हा जीवा बोलतो की असं म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माप असतं. बरं तुम्ही ज्याला युद्ध म्हणताय ती माझी राणी आहे कुठे. तेव्हा शारदा बोलते, वरती ये, जा वरती. तेव्हा जीवा बोलतो, जाऊ म्हणतायत जातोच. इकडे रम्या तिच्या खोलीत येऊन चिडचिड करत असते. तेव्हा वसू बोलते की अगं रम्या, ती काव्या साधी साडी नेसून पार्थसमोर नाचली तरी तू इतकी इन्सिक्युअर का होते. एक काम कर, माझी पैठणी घे, तूही नाच आणि तिला टफ फाईट दे. तेव्हा रम्या बोलते की आई काय बोलतेस तू, हा काय हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे का म्हणे माझी पैठणी नेसून टफ फाईट दे. तेव्हा वसू बोलते, झालं. अगं पण ती काव्या किती पण पुढे करत असली तरी पार्थ तिला कुठे पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देतो आहे. तेव्हा रम्या बोलते की आई पार्थ पॉझिटिव्हली रिप्लाय देत नसला जरी ना तरी तो निगेटिव्हसुद्धा नाही वागत आहे ना. तेव्हा ती पार्थला विचारत होती की मी कशी दिसते म्हणून. तेव्हा पार्थ तिच्याकडे एकटक पाहत होता. अगं आधी ती बॅग घेऊन करत आली, नंतर तिचा तो फडतूस बोका, आणि आता काय ते साडी घालून पार्थला इम्प्रेस करते. तेव्हा वसू बोलते की रम्या करू दे ना तिला इम्प्रेस, ती साडी घालू दे नाही तर काही घालू दे. अगं पण तुला एक गोष्ट आठवते ना, गुरुजी काय म्हणाले. तेव्हा रम्याला लगेच गुरुजी काय म्हणाले होते त्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा वसू बोलते, रम्या तू काळजी नको करूस, या घरात तुझेच सनई चौघडे वाजणार आहेत. तेव्हा रम्या खूप खुश होते आणि बोलते, सनई वाजेल तेव्हा वाजेल आई, पण आता मी काव्याचा असा बँड वाजवणार आहे ना, ती आता अशी तोंडावर पडणार आहे ना तर तिचा हात द्यायला सुद्धा तिला कोणी नसणार आहे. काय म्हणाली होती, माझ्या सुखाला कोणी नजर लावू शकत नाही, आता तिचं सुखच हिरावून घेणार आहे मी. तेव्हा वसू बोलते, एक मिनिट रम्या, नक्की काय करणार आहेस तू. तेव्हा रम्या बोलते, आता मी जे करणार आहे ना आई, त्यामुळे ती काव्या हे सगळं करणं ते विसरूनच जाईल आणि बॅग भरून निघून जाईल. तेव्हा वसू बोलते, म्हणजे. तेव्हा रम्या बोलते, यू जस्ट वेट ऑन वॉच. नंदिनी तिच्या खोलीतला फॅन पुसत असते. तेवढ्यात जीवा तिथे येतो. जीवा हळूच दरवाजा ओपन करून येतो आणि दरवाजाला हाताची घडी लागून दरवाजाला टेकून उभा असतो. तेवढ्यात दरवाजा खटकनी वाजतो. तेव्हा जीवा पटकन सावरायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा तुम्ही येत का. तेव्हा जीवा पटकन त्याच्या धनंजयसारखा आवाज करतो आणि बोलतो की हो मी आहे आणि तू तुझं काम सुरू ठेव आणि त्या जीवाकडे बिलकुल लक्ष देऊ नको, तो अतिशय मूर्ख आणि विकृत मुलगा आहे. तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि बोलते, नाही बाबा मनाने खूप चांगले आहेत ते. तेव्हा जीवाला खूप आनंद होतो. तेव्हा जीवाला खोकला येतो. पटकन जीवा सावरतो आणि बोलतो, अगं मनाने चांगला, त्याने तो कसा वागला तुझ्याशी, त्याने तुझा छळ केला, तुझ्यावर रागवला, चिडला आणि तुला रडवलं सुद्धा. तेव्हा नंदिनी बोलते, नाही हो बाबा, त्यांनी मला हसवलंय सुद्धा, पण आता थोडं दुखावलंय त्यांनी मला. तेव्हा जीवा पटकन त्याच्या आवाजात बोलतो, अगं म्हणजे दुखावलंय त्याच्यासाठीच तर सॉरी बोलायला आलो आहे ना मी. तेव्हा नंदिनी चकित होते आणि मागे बघते आणि बोलते, जीवा तुम्ही. तेव्हा जीवा थोडं मागे सरकायला लागतो आणि त्याच्याकडनं चुकून मागे फॅनचं बटन असतं आणि ते दाबलं जातं. तेव्हा फॅन सुरू होतो. तेव्हा नंदिनी घाबरते आणि तेव्हा ती स्टूलवरून पळायला लागते आणि बोलते, जीवा. जीवा पटकन तिला कॅच करतो आणि गोल फिरवतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय करताय तुम्ही, सोडा मला. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे एकटक बघतच असतात. तेवढ्यात शारदा आवाज देते, ए नंदिनी.
तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही मला खाली सोडा, आई येते. तेव्हा जीवा बोलतो येऊ दे गं, तिला माहिती आहे आपण दोघं नवरा बायको आहोत. तेव्हा नंदिनी बोलते मी तुमची कुणीही नाही, खाली सोडा आधी मला. तेव्हा शारदा आतमध्ये येते आणि बोलते सॉरी सॉरी सॉरी, मी लगेच वळले का, मी काही बघितलं नाही. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हीच खाली सोडा मला. तेव्हा शारदा बोलते असू दे गं नंदिनी, मी मगाशी म्हणालेच होते की नंदिनी पडली तर तिला जीवा सावरायला येतील. तेव्हा नंदिनी बोलते खाली सोडा, पटकन तुम्ही मला खाली सोडा. तेव्हा जीवा बोलतो ओके ओके. तेव्हा नंदिनी खाली उतरते आणि बोलते आणि आई आई इकडे बघ. तेव्हा शारदा बघते. तेव्हा नंदिनी बोलते मी स्वतःला सावरू शकते आणि तुम्ही इथे काय करताय. तेव्हा जीवा बोलतो चार्ज व्हायला आलो आहे. तेव्हा नंदिनी बोलते काय. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही बाहेर व्हा आधी, बाहेर व्हा. आणि ती जीवाचा हात पकडून त्याला बाहेर काढते. इकडे पार्थ त्याच्या खोलीत वर्क फ्रॉम होम त्याच्या लॅपटॉपवर काम करत असतो. तेवढ्यात त्याला काव्याचा तो लूक आठवत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि पुन्हा थोड्या वेळात लगेच त्याला जीवा आणि काव्याचे ते 16 डिसेंबरचे फोटो आठवतात. तेव्हा पार्थ सावध होतो आणि बोलतो की 16 डिसेंबरचे हे फोटो आले कुठून. हा शोध अर्धवटच राहिला आणि नक्की मानलं तर फॉर अ केस की वसू आत्या आणि रम्याने हे केलं असेल, पण त्यांना हे फोटो मिळालेच कुठे. जीवा काव्याने हे फोटो ठेवले कुठे होते. आणि आता असं आहे की मी जीवा काव्यालाही हे विचारू नाही शकत. तेव्हा पार्थ बोलतो मलाच ऑकवर्ड होईल. तेवढ्यात मानिनी येते आणि बोलते पार्थ आतमध्ये येते आणि बोलते काय रे अजूनही स्वतःच्याच विचारामध्ये अडकला आहेस. तेव्हा पार्थ बोलतो काय आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्या आईवडिलांना सध्या टाईम नाही, सध्या काव्याकडेच जास्त लक्ष आहे ना, त्यामुळे मला माझं मलाच बघावं लागेल. तेव्हा मानिनी बोलते अगं बाई मी काव्याशी बोलते म्हणून तू माझ्याशी बोलणार नाही आहेस. तेव्हा पार्थ बोलतो आई तुला जर असं काही वाटत असेल, तुला जर वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तर काव्याला निघून जायला सांग, तुझं ऐकतील त्या. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.